जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्षपदी सुहास अशोकराव जांभळे यांची निवड करण्यात आली आहे। माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष अशोक जांभळे यांचे ते पुत्र आहेत। मनपाच्या पहिल्या निवडणुकीचा कार्यक्रम येत्या 4 महिन्यात पूर्ण होणार आहे। उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जांभळे पिता पुत्रांनी शरद पवार गट सोडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने अजितदादा गटात प्रवेश करून सत्ताधारी गटात प्रवेश केला। तर स्थानिक नेते विठ्ठल चोपडे यांना पक्षाचे राज्य चिटणीस आणि बाळासाहेब देशमुख यांना राज्य सेवा दल उपाध्यक्ष बनवलं। यामुळे महापालिका राजकारण कसे वळण घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं। इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत दोनही राष्ट्रवादीचे 2 उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे होते। मदन कारंडे हे शरद अजितदादा गटाच्या शहराध्यक्षपदी, सुहास जांभळे मदन कारंडे हे शरद पवार गटातून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवून रिंगणात होते, तर अजितदादा गटातून विठ्ठल चोपडे यांनी नशीब आजमावलं, पण बाजी भाजपा तिकिटावर राहुल आकाश आवाडे यांनी मारली आहे। आमदार आवाडे यांनी स्वबळाचा नारा दिला, यामुळे जांभळे यांनी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे अशी चिन्ह आहेत। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकडे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।